हॅलो गाईज, माय नेम इज आर्यन आणि सिंधुरे आणि मी आज तुम्हाला जॉमेट्री हा लेसन शिकवणार आहे. जॉमेट्री लेसन म्हणजे 5 पहिलं टाईप आहेत. फर्स्ट लाईन अँड अँगल, ट्रायंगल, कोऑर्डिनेटर, पॉलिगॉन आणि सर्कल. यामधला लाईन अँड अँगल हा आपण पहिला पार्ट घेणार आहे. त्यामधला पहिला टाईप आहे पॉईंट. पॉईंटचे 3 प्रकार आहेत: कॉर्डिनर पॉईंट, नॉन कॉर्डिनर पॉईंट, इंटरसेक्टिंग पॉईंट. कॉर्डिनर पॉईंट म्हणजे काय? 3 किंवा जादा रेषा एका लाईन झाल्या की त्याला कॉर्डिनर पॉईंट म्हणतात. नॉन कॉर्डिनर पॉईंट म्हणजे काय? आता इथं अशा कुठं पण रेषा म्हणजे नॉन कॉर्डिनर पॉईंट. आणि इंटरसेक्टिंग पॉईंट म्हणजे काय? अशा रेषा असतात ना, त्या एकमेकाला छेदल्या की नॉन कॉर्डिनर पॉईंट येतो. त्याच्यानंतर आपण पार्ट 2 बघणार आहे लाईन. यामध्ये पार्ट आहेत 7. त्यामध्ये पहिला पार्ट आहे स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. स्ट्रेट लाईन अशी असते. कर्व लाईन म्हणजे आता उदाहरणार्थ समुद्राची लाट या टाईपची लाईन असते, त्याला आपण कर्व लाईन असे म्हणतात. त्याच्यानंतर इंटरसेक्ट लाईन. इंटरसेक्ट लाईन म्हणजे काय? एकामेकाला ज्या लाईन छेदतात त्याला इंटरसेक्ट लाईन म्हणतात. आता हे बघा, ही लाईन एकामेकाला छेदल्या आणि इथं मध्ये पॉईंट जायचा ह्याला इंटरसेक्ट लाईन म्हणतात. त्याच्यानंतर कॉन्ग्रुएंट लाईन. कॉन्ग्रुएंट लाईन म्हणजे काय? एकच रेषा असत्या, त्याला म्हणजे ही एकच रेषा आणि त्याला जर 2 रेषाने छेदलं की त्याला आपण कॉन्ग्रुएंट लाईन म्हणतात. त्याच्यानंतर काय? पॅरलल लाईन. ही रेषा कशी? ही 2च रेषा असतात, समान असतात. हे आपण किती जरी वाढवलं तरी ते एकमेकाला छेदत नाहीत. याचा अर्थ ह्या पॅरलल लाईन आहे. त्याच्यानंतर आपण परपेंडिक्युलर लाईन. परपेंडिक्युलर लाईन म्हणजे काय? 2 रेषा एकमेकाला छेदतात आणि त्यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन तयार होतो. त्यानंतर ट्रान्सफर लाईन. या लाईनमध्ये 2 पॅरलल लाईन असतात आणि एक इंटरसेक्टिंग लाईन करत्या आणि ती लाईन त्या 2 रेषांना छेदत्या, म्हणून त्या लाईनीला ट्रान्सलेटिव्ह लाईन म्हणतात. आता आपण काय काय शिकला? फर्स्ट पॉईंट म्हणजे कॉर्डिनर पॉईंट, नॉन कॉर्डिनर पॉईंट, इंटरसेक्टिंग पॉईंट. नंतर लाईन म्हणजे स्ट्रेट लाईन, कर्व लाईन, इंटरसेक्टिंग लाईन, कॉन्ग्रुएंट लाईन, पॅरलल लाईन, परपेंडिक्युलर लाईन, ट्रान्सफर लाईन. अशाच प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि या धड्यावर तुम्हाला आणखी काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करा. त्याच्यात मी पार्ट 2 अँगल हा सांगणार आहे.